नमस्कार मंडळी. तर नवऱ्याची इतकी तयारी बघून मी शॉकच झाली. एकूण एक गोष्ट आठवणीने आणून ठेवलेली. काय तयारी केली ते तुम्हाला सांगतेच. त्याआधी बघितलं तर लागोपाठ 3 दिवस सुट्ट्या आलेल्या होत्या. 3 दिवस सुट्ट्या होत्या म्हटलं मुलाला शाळेला सुट्टी, तर चला माहेरी जाऊन येऊया. संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी गेली. माझ्याकडे कोणी ना कोणी पाहुणे, त्यामुळे माहेरी काही जाता आलं नाही आणि मम्मी डॅडींची खूप आठवण येत होती. म्हटलं चला त्यांना सरप्राईज देऊया. माहेरी तर गेली आणि लक्षात आलं अरे दुसऱ्या दिवशी तर वटपौर्णिमा आहे. कारण माहेरून येता येता बघितलं तर ज्या दिवशी मी आली त्या दिवशी मला रात्रीचे 3 वाजलेले होते. म्हटलं येणार कधी, तयारी कधी करणार. पण आल्यावर बघते काय, नवऱ्याने आठवणीने वटपौर्णिमेसाठी लागणारी एकूण एक गोष्ट आणून ठेवलेली होती. फक्त म्हटले की तू तयार हो आणि पूजा करून घे. सकाळीच मुलाचं आवरलं, त्याला शाळेत पाठवलं आणि आता मी सुद्धा आवरून वडाची पूजा करण्यासाठी आली. बिल्डिंगच्या बाहेरच बघितलं तर एक छोटंसं वडाचं झाड होतं आणि तिथे पूजा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. इथे ज्या पुजारीण होत्या त्यांनी आमच्याकडनं छान अशी कथा वाचून घेतली, पूजेचं महत्त्व सांगितलं आणि मंत्रोच्चारामध्ये छान अशी पूजा पार पडली. आणि आज मला खरंच खूप छान वाटत होते की ज्या नवऱ्यासाठी मी हा उपवास करते आणि त्यालाही वाटतं की बाई ही एवढी थकून येईल आणि कधी हे सगळं सामान आणायला जाईल, तर मी सगळं आणून ठेवतो, फक्त तिने माझ्यासाठी हा उपवास करावा यासारखी फिलिंग नाही. आणि मला खरंच आज खूप छान वाटत होतं आणि छान अशी पूजा झाली आणि असा होता हा आजचा वटपौर्णिमेचा दिवस.